नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आनंदाची गोष्ट ही की माझा अतिशय लाडका अभिनेता अभिनय बेर्डे, ज्याचा प्रवास आपण अनेक वर्षांपासून बघतोय. मग आजीबाई जोरात सारखं नाटक असेल, ऑल इज वेल सारखा चित्रपट असेल किंवा आणखी काही, अभिनयाला अनेकदा आपण भेटलेलो आहोत आणि अभिनय खूप छान वाटतंय. 2025 साल तुझ्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतोय आणि खूप सिनेमे घेऊन येतोय. खूप उत्तम दिग्दर्शकांसोबत, खूप उत्तम लेखकांसोबत काम करण्याची संधी मला मिळते. त्यासाठी अत्यंत ऋणी आहे मी. तुम्ही माझा प्रवास अगदी पहिल्या सिनेमापासून आज सध्या काय करते पासून बघत आलेला आहात. झी स्टुडिओ सोबत हे माझं आता चौथं काम आहे. नाही, दशावतार. तिसरं काम आहे माझं. दशावतार. चौथा अवतार आहे का? म्हणजे चौथा अवतार नाही, पण अवतार सगळे दिग्गज आहेत. मी त्या तिकडे आजूबाजूला असणारे मनुष्य, राक्षस, आम्ही सगळे आहोत. पण दशावतारच्या निमित्ताने हे सांगेन की एक भव्य दिव्य सिनेमा आहे, एक ऐतिहासिक सिनेमा आहे याची खात्री आहे मला. कारण टीजर असो, पहिला लुक असो, ट्रेलर असो, त्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे. आणि हे जे लोकांनी बघितलंय, हे जे तुम्ही आज बघितलंय, हे त्या सिनेमातलं फक्त 10% आहे. तो 10-20% सिनेमा तुम्हाला दिसलाय. सिनेमामध्ये अजून काय आहे, सिनेमाची गोष्ट काय आहे, ह्याचा अंदाज तुम्हाला ट्रेलर टीजर बघून नाही येणार. आणि हे अतिशय उत्तम झालेलं आहे. कारण आजपर्यंत आपण बघतो की ट्रेलर टीजर मध्ये लोकांना अख्खा सिनेमा दिसून जातो. ह्याच्यात असं झालेलं नाहीये. त्यामुळे ज्यांनी ट्रेलर कापलाय, आपले अमोल पाठारे सर ज्यांनी हा ट्रेलर कापलाय, त्यांचे खूप खूप आभार. कारण उत्तमरित्या कापलेला आहे. पण एवढंच सांगेन की या सिनेमामध्ये सुबोध सर, गुरुदादा ज्यांनी डायलॉग संवाद लिहिलेले आहेत, सुजय दादा, ओंकार दादा, हे सगळे जे निर्माते आहेत, सगळी लोक, या सगळ्यांचे खूप आभार की त्यांनी मला या सिनेमात घेण्यास पात्र समजलं. आणि एक असा ऐतिहासिक सिनेमा त्यांनी त्या जिद्दीने उभा केलाय. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रोडक्शन लेवलवर एवढी सुंदर, एवढी स्मूथ मी आजपर्यंत कधीच बघितलेली नाहीये. अशा प्रकारचा ट्रेलर लॉन्च मी माझ्या सिनेमाचा कधी आजपर्यंत बघितलेला नाही. म्हणजे बघ ना, आता आपण इथे उभे आहोत आणि इतके सुंदर आर्टिफॅक्ट्स आहेत. हो, हे त्यांचे दशावतारचा मिनिएचर जिथे ते परफॉर्म करतात, दशावतारी सगळे आपले कलाकार. हा दिलीप काकांचा एक क्ले स्कल्पचर आहे, जो ओशन मध्ये काम करणाऱ्या काही जी मुलं आहेत त्यांनीच बनवलेला आहे. दोन्ही इथे त्यांचा तो मिरर जे बघून ते तयार होतात. हे त्यांचे 2 गेटअप्स, हे त्यांचे 2 तिकडे असलेली मुकुट. हा माझ्या यमराजाचा गेटअप आहे आणि हा गेटअप मला माहिती, हा ट्रेलर मध्ये पण तुम्हाला हा गेटअप त्यांचा बघायला मिळेल. तो खूप जास्त स्पिरिच्युअल आहे. आणि अजून इथे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. मी पण प्लेझेंटली सरप्राईज होतो. मलाही माहिती नव्हतं इथे आल्यावर की हे सगळं असणार ना. आणि मुळात तू कधी दशावतारी कला बघितलेली होतीस? सो मी आज पहिल्यांदा या ट्रेलर लॉन्चच्या माध्यमातून पहिल्यांदा बघितली. मी आधी कधीच बघितलेली नव्हती. मला या कलेबद्दल माहिती होती कारण कॉलेज थिएटर करत असल्यामुळे आपल्याला इतर जे लोकल कलावंत आहेत, लोकल फोक आर्ट फॉर्म आहेत, ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असते. प्रत्येक वेळेला बघता येत नाही. सो या ट्रेलर लॉन्चच्या माध्यमातून मला पहिल्यांदा ती कला बघायला मिळाली. अभिनय हे वर्ष तुला अजून बरंच काही देणार ठरव, ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आम्ही उत्सुक आहोतच. तर तू प्रेक्षकांना आवाहन कर की 12 सप्टेंबरला हा चित्रपट बघा. अनेक मराठी प्रेक्षकांची अशी कंप्लेंट असते की आपले सिनेमे साऊथ सारखे भव्य दिव्य नसतात. आता आपण त्याहून जास्त भव्य दिव्य आणि आपल्या मातीचा सिनेमा आपण बनवलेला आहे. कोकणाच्या मातीतला पण सिनेमा बनवलेला आहे. त्यामुळे 12 सप्टेंबरला आवर्जून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा आणि दशावतार नक्की बघा. धन्यवाद. अभिनय, तुला हे वर्ष खूप काही देणारं ठरव, ही सदिच्छा स्वामी कृपा क्रिएशन्स कडनं. आणि अशाच अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत राहू. आणि कृपा संवाद म्हणून आम्ही पॉडकास्ट सुरू केलाय, त्यासाठी तुला मी आमंत्रण आत्ताच देतो. तुझ्या वेळेप्रमाणे आपण नक्की शूट करू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.